ओमराजे निंबाळकर साहेब, आमदार कैलासजी पाटील यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याबाबतचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा रितसर असा जाहीरनामा आज आम्ही आपल्या समक्ष या ठिकाणी प्रसिद्ध करत आहोत। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आपण चर्चा करावी अशा प्रकारची विनंती मी आमदार कैलासजी पाटील व त्यानंतर सन्माननीय खासदार निंबाळकर साहेब यांना करतो। 10 जिल्हा परिषदेच्या 7 तारखेला यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बहुतांश ठिकाणी या दोन पक्षांच्या युती आहे। या माध्यमातून शिवसेना जिल्हा परिषदेच्या 44 जागा लढते आणि पंचायत समितीच्या 86 जागा लढते। यासाठी जिल्हा परिषदेच्या बाबतीतला जो आमचा पक्षाचा जाहीरनामा आहे आज आम्ही प्रसिद्ध करतोय, घोषणानामा प्रसिद्ध करतोय। यात जे मुद्दे त्यात आमचा जाहीरनामा किंवा वचननामा आपण ज्यांना म्हणतोय जिल्हा परिषदेची जी मूलभूत कर्तव्य आहेत आणि सर्वसामान्य नागरिकाच्या ग्रामीण भागातल्या नागरिकाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत। जिल्हा परिषद शिक्षण विभाग असेल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन विभाग असेल, याच्या माध्यमातून ज्या मूलभूत गोष्टी हे जिल्हा परिषदेने आजपर्यंत करणं आवश्यक होतं किंवा रोजच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या पद्धतीचा आमचा वस्तुनिष्ठ असा आमचा वचननामा आहे। कारण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मूलभूत कर्तव्य आहे जिल्हा परिषदेची ते पार पाडण्यासाठी त्याच आम्ही या जाहीरनाम्याच्या वचननाम्याच्या माध्यमातून 10 जिल्ह्यातील जनतेला वचन देतो। आम्ही सगळ्यात महत्वाचं जिल्हा परिषद सगळ्यात महत्वाचं काम असतं की ग्रामीण भागात शिक्षणाची धुरा ही जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून घेतली जाते आणि आपण बघतोय की कुठल्याही पालकाचं स्वप्न असतं की आपली लेकरं चांगल्या शाळेत शिकली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे, स्पर्धेच्या युगात आपली लेकरं टिकली पाहिजे। यासाठी शेतकरी असेल, शेतमजूर असेल, छोटे व्यावसायिक असेल हे इंग्रजी माध्यमाकडे त्या विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे। त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होते आणि पटसंख्या कमी झाल्यामुळं परत शिक्षकांची संख्या कमी होते आणि एक जिल्हा परिषद शाळा शासनाचा धोरण बघितला आपण तर जिल्हा परिषद शाळा बंद पडायला धोरण। मग ह्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिकाला आपली मुलं जर इंग्रजी माध्यमात शाळेत घालायची म्हणलं तर त्यांची फीस ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याची व्हायची। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम जे असणार आहे की ज्या पद्धतीनं दिल्ली मॉडेल अरविंद केजरीवालांनी शाळेत केलं होतं त्याच पद्धतीने शाळा जिल्हा परिषदेच्या आम्ही विकसित करणार। त्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य भागात माणसाच्या लेकराला इंग्रजी माध्यमात शाळेत ऍडमिशन घ्यायची गरज असणार नाही हे आमचं पहिलं काम असणार। त्याचबरोबरीनं आपल्या जिल्ह्यात आपण बघतोय की 500 पेक्षा जास्त धोकादायक वर्गखोले आहेत जी मुठीत घेऊन तिथं विद्यार्थी, शिक्षक हे तिथं शिक्षण द्यायचं काम करायचं, शिक्षण घ्यायचं। एकही वर्गखोली धोकादायक राहणार नाही किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला जीव मुठीत घेऊन आपलं शिक्षण घ्यावं लागणार नाही ही प्राथमिकता आपल्याला। मी सुरुवातीला मूलभूत त्या गोष्टी आहेत, आम्ही मोठ्या गोष्टी करण्यासाठी जे मूलभूत गोष्टी आहेत, मूलभूत कर्तव्य योग्य रीतीनं पार पाडली जावी यासाठी आमचा हा वचननामा आहे। परत सगळ्यात महत्वाचं दुसरा जो मुद्दा आहे की आपण बघतो की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची एक योजना आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा। शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला तर त्याला या योजनेच्या माध्यमातून मदत मिळू शकते। पण शेतमजुरासाठी राज्य सरकारची कुठली योजना नाही। एखाद्या शेतमजुराला
मुलाचा मृत्यू झाला तर त्याला कुठलीही शासनाकडनं मदत मिळू शकत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले ज्या आपल्या जिल्ह्याचे नेते आणि ज्यांनी शेतकरी शेतमजुरांसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं असे भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने एक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाशिकला पहिला असा जिल्हा की त्या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील शेतमजूर विमा योजना त्यांचा विमा आम्ही उद्धवरावांच्या नावानं एक योजना काढून त्या ठिकाणी त्यांचा आयुष्य सुरक्षित करण्याचं काम हा संकल्प आम्ही या कारण त्या शेतमजुरांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना कुठलीच मदत मिळत नाही. अशा वेळेस त्यांच्या पश्चात त्यांचे लहान मुलं असतील त्यांची पत्नी असेल याला काहीतरी शाश्वत संरक्षण असावं त्यांच्या जीवाचं. त्यासाठी आम्ही ही योजना करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबरीनं शेतीच्या बाबतीत आपण बघतोय की आपल्या भागातील शेतकरी बारामतीला, संभाजीनगरला, पुण्याला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जातात. आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी आम्ही जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करू. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची कशी माहिती होईल हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जिल्हा परिषद माध्यमातून करण्यात येईल. आता EIच्या माध्यमातून आपण बघतोय की बारामती कृषी विज्ञान केंद्र असेल, PSI असेल याच्या माध्यमातून बऱ्याच उत्पन्नात वाढ करणं शेतकऱ्यांच्या आणि उत्पादन खर्च कमी करणं ह्या EIचा वापर जास्त वाढवण्यासाठी हे सुद्धा जिल्हा परिषद कृषी विभाग काम करेल हे आम्ही या वचनावर सांगतोय. महिलांच्या बाबतीत बचत गटांना बचत गटांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण त्यांना सध्या बँका कर्ज 1-2 लाख 3 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत देतात. पण त्यांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आणि त्या महिला बचत गटांना 20 लाखापर्यंत कर्ज मिळवून देऊ. त्या ठिकाणी आम्ही त्यांनी जो माल उत्पादित केलेला आहे त्याला योग्य अशी बाजारपेठ मिळवून द्यायचं सुद्धा काम आम्ही जिल्हा परिषद माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबरीनं आपल्याकडे आई किंवा वडील मयत झालेले असेल तर त्यांना बालसंगोपन योजना 18 वर्षाखालच्या मुलांना मिळू शकते. ही योजना सुद्धा याची प्रभावी अंमलबजावणी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातला एकही लहान मूल जे 18 वर्षातला आहे त्याचे आई किंवा वडील मयत झाले हे ह्या लाभापासून वंचित राहणार नाही. ही जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर पोषण आहाराच्या बाबतीत असेल, महिलांसाठी स्किल डेव्हलपमेंटचं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कार्यक्रम आखायचे असतील त्या गोष्टी आम्ही करणार. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये CHO समुदाय आरोग्य अधिकारी हे म्हणजे डॉक्टर प्रत्येक केंद्रामध्ये शासनाने दिलेलं आहे. त्यांना 10 ते 5 या वेळेत त्या ठिकाणी थांबून रुग्णांची सेवा करणं, रुग्णांना उपचार करणं हे अपेक्षित असताना बहुतांश ठिकाणी त्याचा वापर म्हणजे योग्य पद्धतीने डॉक्टर ते CHO थांबत नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील लोकांना एकतर खाजगी डॉक्टरकडे जावं लागतं किंवा शहराकडे यावं लागतं. आमची प्राथमिकता हीच नाही हे जे CHO शासनाने नेमून दिलेल्या आरोग्य केंद्रामध्ये आहे जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्यामार्फत त्यांचं नियंत्रण असतं. याचं पूर्ण नियंत्रण ठेवून त्या ठिकाणी CHO शासनाने नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण वेळ थांबतील आणि त्या नागरिकांना योग्य उपचार करतील. ह्यासाठी आम्ही कटाक्षाने आम्ही लक्ष देऊन ती गोष्ट करून घेणार आहोत हे आपल्याला सांगायचे. आपण बघतोय की ग्रामीण भागातल्या नागरिकांना ते पोहोचवण्याचं काम ते कर्तव्य जे जिल्हा परिषदेचं मूलभूत कर्तव्य आहे हे आम्ही योग्य रीती पार पाडू हे आपल्याला सांगायचे. पशुधनाच्या बाबतीत फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करून शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांच्या पशुधनावर उपचार करण्याचं काम जिल्हा परिषद माध्यमातून केलं जाईल पशुसंवर्धन विभागातून. आणि त्याचबरोबरीनं दुग्ध उत्पादन वाढण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करून आता परवा एक कळमला प्रदर्शन झालं त्या ठिकाणी गाय होती बायबच्या माध्यमातून AIचं काही असतं म्हणजे ती रवण किती वेळ करते, ती दूध किती देते किंवा पाणी किती पिली हे सगळं हे होतं त्याचं रेकॉर्ड होतं. हे सुद्धा पशुसंवर्धन विभागात करण्याचा आमचा मानस आहे. समाज कल्याण विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपण बघतोय की काही ठराविक लोक योजना उचलतात, परंतु आमची प्राथमिकता ही नाही की ह्या ज्या योजना आहेत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यात पारदर्शकता समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या माणसालाही योजनेचा लाभ द्यावा यासाठी आम्ही एक चांगली यंत्रणा या समाज कल्याण विभागावर जिल्हा परिषद उभा करील. त्याचबरोबर ज्या शिष्यवृत्ती असेल, दिव्यांगासाठी अनुदान असेल ह्या सर्व गोष्टी आम्ही पारदर्शकपणे राबवून प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकाला त्या पोहोचवण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर दलित वस्तीच्या बाबतीत निधीच्या बाबतीत आपण बघतोय की बऱ्याच काही वस्त्याला परत निधी दिला जातो आणि बऱ्याच वस्त्या वर्षानुवर्ष त्या आपल्या निधीपासून हक्काने वंचित राहतात. तर एकही वंचित वस्ती राहणार नाही ह्याची सुद्धा आम्ही जबाबदारी या वचनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेली आहे. आपण रस्त्याच्या बाबतीत दळणवळणाच्या बाबतीत विचार
आपण शक्तीपीठ मोठ्या मोठ्या महामार्गाची घोषणा करतो, पण मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्त्याची अवस्था खूप मोठ्या वाईट प्रमाणात आहे. इतर जिल्हा मार्ग असतील किंवा ग्रामीण मार्ग असतील, ही रस्ते जिल्हा परिषद अखत्यारीत येतात आणि या रस्त्यांना मुख्यतः आमची प्राथमिकता हीच राहील की मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी प्राधान्याने आधी मुख्य रस्त्यापासून गाव जाऊन रस्ते हाती घेण्यात येतील, हे या प्रसंगी आम्ही सांगतो. त्याबरोबर शेत रस्त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण येते. या बाबतीत सुद्धा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतनं शेत रस्त्याचे जास्त काम हाती घेऊन योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना शेत रस्ते कसे मिळतील यासाठी सुद्धा आम्ही विभागाची मदत घेऊन या अडचणी दूर करून शेत रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागातून हाती घेऊन शेतकऱ्यांना त्यांचा माल त्यांच्या शेतापासून गावापर्यंत आणण्यासाठी व्यवस्था करणार आहे. जलजीवन मिशनच्या बाबतीत बघतोय की आपण जलजीवन मिशन योजनेअंतर्गत असंख्य काम आपण कुठल्याही गावात आहोत, सगळे रस्ते उकरून ठेवलेले कामं अपूर्ण आहेत. आमची प्राथमिकता हीच राहील की अपूर्ण कामं पूर्ण करून घ्यावी आणि जे रस्ते उकडलेले ते रस्ते दुरुस्त करून सुस्थित त्या रस्त्यांची परिस्थिती आणली. कारण आपण ही सगळ्यात एकतर कामं अपूर्ण आहेत, कोट्यवधी रुपये खर्च झालेला आहे, त्याला पाणी मिळत नाही बहुतांश ठिकाणी, ते अपूर्ण कामं पूर्ण करून ती कामं आम्ही जे रस्ते उकडले त्या कामामुळे सगळे रस्ते खालून ठेवले बऱ्याच ठिकाणी, सगळ्या रस्ते गावात ते रस्ते दुरावर झाले ते रस्ते सुद्धा करण्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी वचन देतोय. त्याचबरोबर शहराप्रमाणे ग्रामीण भागाची घनकचऱ्याचं व्यवस्थापनाचा खूप मोठा प्रश्न आजकाल तयार झालेला आहे आणि घंटागाड्या ग्रामपंचायतला आहे, पण ते कुठेतरी ते घंटागाड्या उचलतात गावाच्या बाहेर नदीच्या कडेला कुठेतरी गायला ते कचरा टाकतात, पण त्यामुळे नवीन एक प्रश्न ग्रामीण भागात तयार होतो. यासाठी तालुका स्तरावर स्तर तयार करून हा जो कचरा एकत्रित करायचा आणि कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने त्याचं विघटन करण्याचं आम्ही या उचलण्याच्या माध्यमातून जनतेला आश्वासन करू इच्छितोय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण आपले सरकार सेवा केंद्र असतं, प्रत्येक ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र आहे, त्या ठिकाणी जवळपास 23 प्रकारच्या सेवा देणं बंधनकारक असतं, पण 23 पैकी जर रहिवासी सोडलं आणि मृत्यूचा दाखला सोडला तर कुठलीच सेवा मिळत नाही. तर ह्या ज्या 23 सेवा देणं त्या बंधनकारक आहे, त्या 23 सेवा दिल्यानंतर कुठल्याही म्हणजे शासकीय कार्यालयाचं किती जावं लागणार नाही किंवा कुठल्या खासगी सीएस सेंटरला जावं लागणार नाही. तर ह्या 23 सेवा ज्या दर महिन्याला ग्रामपंचायतच्या उत्तरापासून त्या कंपनीला पैसे जातात, त्या 23 सेवा पूर्ण क्षमतेने देण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद कार्यरत राहील, काम करेल आणि नागरिकांना कुठलीही आर्थिक नसता आपल्या गावातच त्यांना त्या सेवा मिळतील. अभ्यासिकेच्या बाबतीत सांगायचं तर जनसुविधा नागरी सुविधा हे जे ग्रामपंचायत हेड आहे त्या माध्यमातून आपण तिथं अभ्यासिका उभारू शकतो. त्यामुळं आम्ही त्यात आमचा तो प्रत्येक गावात एक अभ्यासिका उभारून एमपीएससी यूपीएससी किंवा छोट्या छोट्या परीक्षा आहेत त्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी प्रत्येक गावात अभ्यासिका सुविधा नागरी सुविधा शाळेच्या बाबतीची तुम्हाला सांगितलं की सुसज्ज अशी शाळा, पिण्याचे स्वच्छ पाणी, सीसीटीव्ही सुरक्षितसाठी या सगळ्या सुविधा देऊन आम्ही फक्त मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या मूलभूत कर्तव्य प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत आहे. आता तुम्हाला जर वाटलं बाकीच्यापेक्षा आम्ही काय असं मोठ्या स्वप्न मोठी आणि प्रत्यक्षात येते त्यालाच माहिती, पण जी वस्तू जी गरज आहे त्याच्यावर ह्या सुविधा जे जिल्हा मूलभूत कर्तव्य योग्य मला वाटतं या वचननाम्याच्या निमित्तानं आमदार कैलास पटणाने म्हणजे आधी त्याचबरोबर गावातल्या जलजीवन मिशन जी दुरावस्था झाली त्या दुरावस्थेमुळे मार्केटिंग चेन उपलब्ध करून देणं, त्यांना कर्ज मिळण्याच्या बाबतीत सुलभता उपलब्ध करून देणं आणि जी जिल्हा परिषदनं महत्वाची कर्तव्य त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पार पाडणं गरजेचं आहे.
रस्त्याच्या बाबतीत असतील. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं हा आहे की जनसुविधेच्या अंतर्गत प्रत्येक गावामध्ये वाचनालय तयार करणं, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी तयारी करतात. पुस्तकं त्या वाचनालयामध्ये उपलब्ध करून देते आणि ती तयारी गावाच्या वेळी सुद्धा करते. अशा पद्धतीने निर्णय ग्रामीण भागाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या जनतेच्या जीवनावर आमूलाग्र बदल करणारे जे आहेत, मला वाटतं ते निर्णय आम्ही यावर दिले. वास्तविक तयार केला. कारण उगाच मोठी मोठी स्वप्न दाखवायची आणि प्रत्यक्षात शून्य किंवा हा ही वस्तुस्थिती आहे ती समजून घेऊ, त्या वस्तुस्थिती काम सुधारणा करणं. कारण त्याच्या बाबतीत हा वचननामा, वस्तुनिष्ठ वचननामा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिलेला आहे. आणि निश्चितपणे आम्ही जे जे विषय मांडले ते विषय ग्रामीण भागातल्या जनतेसाठी किती महत्त्वाचे आहे ही ग्रामीण भागातील जनता, मला वाटते त्यांना हे पण विषय समजले असतील. कारण समजण्यासारख्या भाषेतच आम्ही मांडले. आणि ही जी अडचण आहे ही अडचण सुद्धा ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाच्या समोरची अडचण आहे. त्यामुळं या वचननाम्याच्या माध्यमातून अगदी वॉरपोटीवर आम्ही त्या ठिकाणी काम करू. आणि ग्रामीण भागातल्या जनतेला माहिती आहे की आम्ही आमच्या आयुष्यातला पूर्ण वेळ सर्वसामान्य लोकांच्या अडचणीसाठी, सर्वसामान्य लोकांच्या सुखासाठी, सर्वसामान्य लोकांना ज्या ज्या सुविधा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत त्याच्यासाठी अगदी पूर्ण वेळ आम्ही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी देतोय. त्याच अनुषंगानं माझं धाराशिव जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे. उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी, कारण बऱ्याच ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आमची युती आहे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पण आहे, पण जिथं जिथं ज्या ज्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये युती शक्य आहे त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही युती केलेली आहे. आणि तिथं आम्ही काही ठिकाणी एकत्रितपणे, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत आम्ही ही निवडणूक लढवतोय. तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं या ठिकाणी आमच्या जिथे युती आहे तिथं युतीतल्या उमेदवारांना आणि जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवतात तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं. आणि नेमकी जिल्हा परिषद आम्हाला कशासाठी हवे याच्याबाबतचं विवेचन आम्ही ह्या वचननाम्यामध्ये दिलंय. मला वाटते ही जिल्हा परिषद आम्हाला आमच्या कुटुंबातली कुठली व्यक्ती निवडणूक लढवत नाही, त्यामुळं आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी किंवा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवण्यासाठी हा वचननामा नसून आमच्या जिल्हा परिषदेमध्ये बहुमत आल्यानंतर ग्रामीण भागातली गृहिणी, जिला ग्रामीण भागाच्या समस्येची जाण आहे, जी सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आले असेल आणि जिला नेतृत्व करायची क्षमता आहे, अशा सर्वसामान्य भगिनी आमची जिल्हा परिषदची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल आणि सर्वसामान्यांच्या भावना जाणून घेऊनच मी तशा पद्धतीनं कार्य करेल. माझ्या कुटुंबातला किंवा कुठल्या आमच्या पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातला व्यक्ती त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसावं अशा पद्धतीची लालसा ना आमच्या कुठल्या लोकप्रतिनिधीची आहे ना आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्याची आहे. तर लोकांमधून लोकांचं तयार व्हावं. कारण पंचायत राज हा अतिशय महत्त्वाचा आहे. आपण जर बघितला असेल अगदी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचंही उदाहरण देत आलं, अगदी कलाकारांचं सुद्धा देतं. कारण ग्रामपंचायत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर विधानसभा, मला वाटतं अशा पद्धतीने त्याचं सुद्धा मार्गदर्शन पुढे झालं. विलासराव देशमुख साहेब सुद्धा बावळगावचे सरपंच ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापदापर्यंत साहेब सुद्धा पोहोचले. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ती ग्रामीण भागातलं सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व पुढे आणण्याची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला त्याच पद्धतीनं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं नेतृत्व पुढे आणि चांगले राजकारणी कुठल्या एकाच घराचा वारसा मांडण्यापेक्षा, एकाच घराची मक्तेदारी मांडण्यापेक्षा ती सर्वसमावेशक असली पाहिजे, समाजाच्या सगळ्या घटकांना घेऊन सोबत असली पाहिजे. ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी आम्ही पुढे जातोय आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की जिल्ह्यातील जनता निश्चितपणे आम्हाला
घोडं कुठं आणलेलं नाही, घोडं व्यवस्थित गंगेत आलेलं आहे. तिथं जिथं जिल्हा परिषद त्या ठिकाणी आमची युती होऊ शकते शक्य आहे, त्या ठिकाणी आम्ही युती केली. कार्यकर्त्यांना ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. 8-9 वर्षाची निवडणूक होते आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की निवडणूक लावली असते. त्यामुळे काही ठिकाणी जागा वाटपात हप्ता धरल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या महाविकासाकडे घेतलं म्हणून आम्ही मैत्री लढतोय. तर अजून जाहीरनामा आहे. हा जाहीरनामा तुम्ही अत्यंत सार्वजनिक सांगितलं. त्याचे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किती दिवस लागतील? यातल्या काही गोष्टी काय मुद्दा आहे? दुसरे मुद्दा असा आहे की विरोधक असा प्रचार आहे की सत्ता केंद्रात आमची, राज्यात आमची, आणि तुम्हाला निधी नसेल तर तुम्ही हे सत्तेच्या जीवावर आमची सत्ता आहे म्हणून निधी नाही मिळणार. मला एक विचारायचं आहे, तर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा निवडणूक समितीचा जो निधी असतो त्यातला जवळपास 75% निधी हा जिल्हा परिषद माध्यमातून खर्चला जातो. मग मला त्यांना विचारायचं, जर एखादी जिल्हा परिषद विरोधात गेली तर जिल्हा निवडणूक समिती तुम्ही थांबवणार आहेत जो कायदा त्यांनी ते कुठल्या संविधानाचे विरुद्ध बसतं? नाही, तसं जलजीवन योजनेची अवस्था झाली आता सध्या आहे. तशीच अवस्था आपल्या धाराशिवच्या पाणी पुरवठा योजनेची किंवा म्हणजे भैरी गटाला योजनेचा निधी देण्यात आलेला नाही किंवा तुमच्या आपल्या कचरा आम्ही या ज्या जाहीरनामा दिलेला आहे म्हणून आम्ही मोठ्या गोष्टी कुठल्या केलेल्या नव्हत्या. ज्या जिल्हा परिषदेची मूलभूत कर्तव्य आहे, पहिल्यापासून मी शब्द वापरतोय, जी मूलभूत कर्तव्य आहे. आता आपण जर दिल्ली मॉडेलच्या शाळेच्या विषयी काही विषयावर जाऊ तर डाएट ही संस्था आहे. आरोग्य केजरीवाल साहेबांनी तिथे काय वेगळं काय केलं नव्हतं, फक्त अपग्रेडेशन केलं होतं. त्या शिक्षकांचं तिथे नवीन शिक्षक भरती करावी लागणार. डाएटच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण देऊ, जे आधुनिक जे समजा काही विज्ञानचे शिक्षक असतील इंग्लिश मिडियमच्या सेमी इंग्लिश शिकू शकतात, आधी सेमी इंग्लिश चालू होतं, हे परत चालू करून पटसंख्या वाढवून आपल्याला ते मॉडेल कसे विकसित करता येईल आहे. त्या मनुष्यबळावर आहे त्या ह्यातून फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि ती तुमची इच्छाशक्ती पाहिजे. म्हणून आम्ही हे सांगतो तुम्हाला की आम्ही ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी पूर्ण करण्यासाठी आणि वस्तुनिष्ठ जी गरज आहे त्याच गोष्टीत आम्ही बोलतोय. ज्या गोष्टी आमच्या हातात नाही त्या गोष्टीत आम्ही की बोलू नाही किंवा आम्हाला खोटी स्वप्ने दाखवत नाही. मला याच्यात फक्त एकच सांगायचं, जिल्हा नियोजन समितीचा जो 75% निधी जिल्हा परिषदेला देणं क्रमप्राप्त आहे संविधान जो संविधानात तरतूद आहे. जिल्हा 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 नियोजन समितीच्या निधीला त्या ठिकाणी जी तरतूद आहे आणि जी नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा निधी हा द्यावाच लागतो. कुणाच्या बापाला तो निधी अडवता येत. कार्यान्वित यंत्रणा ही जी त्रिस्तरीय आपली रचना आहे, म्हणजे 3 टायर सिस्टीम जी आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. कार्यान्वित यंत्रणा बऱ्याच कामाने ग्रामीण भागातल्या सगळी जिल्हा परिषद असतात. म्हणजे ती कार्यान्वित यंत्रणा बदलू शकता का तुम्ही? दिसत नाही म्हणून बदलता येते का? म्हणजे काहीतरी लोकांना सांगायचं किंवा ही जी सत्ता नाही यांना मतदान करू नका, ह्यापेक्षा तुम्हाला मतदान का करावं हे सांगा. हे जी सत्ता नाही यांना मतदान करू नका, तुम्हाला मतदान का केलं पाहिजे ही सांगता तुम्ही सांगा. विरोधकांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार आमचं आहे. मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. ऑनलाईन जनगणना ॲपच्या बाबतीत मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. मी त्या ठिकाणी अश्विनी वैष्णवजी जी माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत त्यांना भेटलो. आपल्या बावीला झालेली जी दुर्दैवी घटना आहे त्याच्या बाबतीत त्यांना अवगत केलं आणि त्यांना समजून सांगितलं की या ऑनलाईन गेमिंगच्या ॲपमुळं ग्रामीण भागातल्या अनेक प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. आपल्या माहितीसाठी 4च दिवसात लोकसभेत ऑनलाईन गेमिंग बंदीच्या ॲपच्या बाबतीत विधेयक आलं, मंजूर झालं आणि राष्ट्रपतीने अगदी दुसऱ्या दिवशी त्याच्यावर स्वाक्षरी केली. मग हा विषय उचलणारा विरोधी पक्षाचा खासदार ओमराजे निंबाळकर होणार. मग केंद्र सरकारनं माझं ऐकलं नाही का? पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, टेंभुर्णी ते लातूर या मार्गाचं चौपदरीकरण व्हावं म्हणून मी गडकरी साहेबांना तारांकित प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले. मग गडकरी साहेबांनी त्याचा DPR तयार केला. वर्क ऑर्डर झाली, काम चालू आहे त्याचं. 1 वर्ष मुदत आहे. 1 वर्षात तो रस्ता चौपदरीकरण होणार आहे कुठून? टेंभुर्णी पासून ते लातूर पर्यंतचा. मग मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. मग केंद्र सरकारनं थांबवलं. 2014ला सोलापूर तुळजापूर धाराशिव मार्गाची घोषणा झाली होती. 14 ते 19 त्याच्या बाबतीत कुठलीच प्रगती झाली नाही. मी लोकसभेत खासदार म्हणून गेलो. खासदार म्हणून गेल्याच्या नंतर मी केलेल्या डिबेट रेकॉर्डवर आहे.
मी केलेले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहे आणि मी केलेले पत्रव्यवहार पण अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री होते त्याच्यापूर्वी जुने रेल्वे मंत्री जे होते त्यांच्याकडे केलेले जी पत्रव्यवहार आहेत ते सगळे माझ्या रेकॉर्डवर आहेत. मी पाठपुरावा केल्याच्या नंतर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं झालं आणि आपल्या मार्च 2027 पर्यंत तुळजापूर ते धाराशिव पर्यंत इंजिन ट्रायल होते. मला म्हणायचं विरोधी पक्षाचा खासदार होतो हे राहिलं का त्याच्या पुढे जाऊन सांग. आलिमको नावाची संस्था केंद्र सरकारने 1976 स्थापन केली. काय करते ही संस्था? दिव्यांग बांधवाला त्या ठिकाणी कृत्रिम पाय, कृत्रिम हात, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल असेल, काना ऐकायची मशीन असेल, स्मार्टफोन असेल, स्मार्ट स्टिक असेल, हे अपंग बांधवाला, दिव्यांग बांधवाला लागणाऱ्या साहित्याचं वाटप मोफत करते. याचं शिबिर 2019 पर्यंत काही खासदारांनी घेतलं नाही. आमदार कैलास पाटील आणि आम्ही पहिले आहेत ज्याने आम्ही या शिबिराचं आयोजन केलं आणि जवळपास 7 कोटी रुपयाचं साहित्य आमच्या अपंग बांधवाला मोफत वाटलं. मग मी विरोधी पक्षाचा खासदार होतो, ते विरोधी पक्षाचे आमदार होते, मग आम्हाला ती योजना राबवण्यात कुठं अडचण आली का? एक लक्षात घ्या, आपली स्वतःची इच्छाशक्ती असेल आणि आपल्यात जर धमक असेल तर आपण प्रत्येक गोष्टीत मार्ग काढू शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात इतकी शक्ती आहे, इतकी ताकद आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा खासदार जरी असला, विरोधी पक्षाचा आमदार जरी असला तर त्याला दिलेल्या संविधानिक अधिकाराच्या जोरावर, त्याला दिलेल्या संसदेतल्या आयुधाच्या जोरावर याचा वापर करून तो त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पार पाडू शकतो. हे मी जी उदाहरणं सांगितली ती उदाहरणं सहज सिद्ध करून मी आपल्याशी सांगतो. मला तुम्ही जे सांगितलं की विरोधकाचं असं म्हणणं आहे की आमची केंद्रात राज्य सत्ता आहे आणि कुठे मिळणार हा संविधानाचा अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्याची दिली त्यानुसार ती काय केलं जिल्हा परिषद ग्रामपंचायत असेल पाहिजे. उद्या तुम्ही ग्रामपंचायतीचा माणसा एखाद्या गावात म्हणजे मूलभूत हक्कावर गादा आणण्याचं तुम्ही काम म्हणजे एक प्रकारे जनतेला ब्लॅकमेल करताय. आम्हाला सत्ता द्या तर आम्ही तुम्हाला देणार नाही तुम्ही काय म्हणजे आम्ही ब्लॅकमेल करताय त्यामुळे आम्हाला विकास ही कुठली मानसिकता? ही मानसिकता तुम्हाला आणि मला एकच मिनिट फक्त एक उत्तर दे. आपल्या संघराज्य प्रणालीमध्ये कर्नाटक राज्य आहे, तेलंगणा राज्य आहे, तिथं काँग्रेस राज्य आहे, इकडे पश्चिम बंगालमध्ये ममता राज्य आहे. ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली राज्य आहेत. मग तेलंगणाची लोक एकदा बघा. आपल्या माहितीसाठी मी पंचायत राजकारण आपल्या माहितीसाठी केंद्राचा 1 पैसा केंद्राचा 1 रुपया घेता 5 लाख रुपये घेते. आणि कर्नाटकी राज्य आहे जे MREJC योजना अतिशय प्रभावीपणे राबवते. त्यामुळे असं नाही मग याचा अर्थ ते विरोधी पक्षाचे राज्य होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून ते राज्य सुरू शकले नाही असं नाही. तो 2% होता. शिक्षक आहे डाएट ही संस्था आहे. दिल्ली सरकारनं पण काय नवीन शिक्षक भरती केली का आहे त्या शिक्षकांना प्रशिक्षण केले आणि त्यातून शिक्षक करून त्यांना शिकवायला त्यांनी काय नवीन शिक्षक आणि शासनाचं धोरण आहे की जिल्हा परिषद शाळा बंद पडल्या पाहिजेत, खाजगीकरण झालं पाहिजे. एक वेळ अशी
आपण जर जिल्हा परिषद शाळा टिकवल्या नाहीत आणि काळानुसार बदलत नाही तर सगळ्या जिल्हा परिषद शाळा बंद पडतील. नाही लागलं सगळ्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिक्षण घ्यावं लागेल. त्यामुळं हे टिकवणं ही आपल्या पुढच्या पिढीची सर्वसामान्य नागरिकांची गरज आहे आपली. यासाठी सगळ्यात महत्वाचं आमचं प्राथमिकता शिक्षण असणार आहे. शिक्षणावर जे जिल्हा परिषद शाळा आहे टिकवण्यासाठी पटसंख्या वाढण्यासाठी आता काही शाळा खूप चांगल्या आहेत. आता सांजे शाळा असेल, करजकडे शाळा असेल, म्हणजे तिथं शहराजवळ शाळा असून सुद्धा इथल्या खाजगी शाळेत जेवढी विद्यार्थी तेवढं सांजा जिल्हा परिषद शाळेत आहे. कसबी शाळा आहे. म्हणजे आपल्या जिल्ह्यात अशा काही एवढ्या शाळा चांगल्या आहेत. ह्या अशा पद्धतीची शाळा सगळीकडे झाल्या तर तिथं कसबेजवळ असं गाव आहे 365 जिल्हा परिषद शाळा होते. तिथं 200 ते 250 कुटुंब बाहेरून येऊन जसं शहरात राहतात शिक्षणासाठी तसं शिक्षणाचे पाहिजे. तशा पद्धतीने आपण शाळा केल्या तर सर्वसामान्यांच्या लेकराला मोफत आणि चांगलं शिक्षण मिळणार का नाही ह्याच्यासाठी आम्ही काम करतो. जिल्हा परिषदेचा स्वनिधी किंवा स्वउत्पन्न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या जसं पुणे जिल्हा परिषदेचा स्वनिधी मोठ्या प्रमाणात शेष मोठा असला की आपोआप बाकी लेवलला सगळ्या व्हायला सोबत शासनाला होण्याची गरज पडत नाही. त्याच पद्धतीने आम्ही या मोठ्या जागा विकसित करू जिल्हा परिषद. आता जिल्हा नियोजन समितीचा जिल्हा परिषद किती गडकरी शिल्लक आहे आणि नाविन्यपूर्णच्या काही अनेक जिल्हा परिषद वापरतात त्याच्यावर चालत होता. आणि एवढं डिटेल मला खर्च किती आहे माहित नाही कारण त्यांनी स्टे दिला स्थगिती परत सांगितलं की थोडी रक्कम सोडून बाकीच्या रकमेला तुम्ही गरज असेल तर परत मान्यता द्या. त्यात बरीच कामं बदलली. मागच्या नियोजन समिती आम्ही ते बालकांना दिली परत घ्यायला सांगितलं. पुढं काय झालं आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला माहिती मागतोय. प्रशासन त्याला आम्हाला योग्य माहिती योग्य वेळी माहिती येत नाही. माहिती आली तुम्हाला डिटेल आम्ही सांगू काय नाविन्यपूर्ण तर ही कार्यालय जिल्हा परिषद नाही आमच्या माहितीप्रमाणे कलेक्टर ऑफिस असते त्यांनी काय निर्णय माहिती इम्प्लिमेंटेशन ठीक आहे. अजून काय याच्यामध्ये आता तुम्ही महाविकास आघाडीचं सांगितलं होतं नगरपालिकेला हे दिसलेलं आहे की महाविकास आघाडी जर असतील तर तुम्हाला त्याची पहिली पसंती होती. परंतु आता जिल्हा परिषदेमध्ये ज्यावेळेस चर्चा चालू होत्या त्यावेळेस महाविकास आघाडीकडून करताना जनतेचं पाठबळ मोठं असतं तर 2 पावलं मागं घेऊन वगैरे असं काय करता आलं नसेल का? कारण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि ग्रामीण भागामधून महाविकास आघाडीचं मोठं बदल आहे अजूनही. तर महाविकास आघाडी असती तर जास्त फरक पडला असं नाही का वाटतं? तुम्ही जेवढं सांगता एवढं जर सोपं असतं सगळीकडे महाविकास आघाडी जायचं तसं असतं. आम्ही नेतृत्व करत असताना आम्हाला सुद्धा वाटते किंवा सगळीकडे आघाडी व्हायला पाहिजे. आघाडी व्हायची असेल तर प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकत. त्यावेळेस त्या पक्षाच्या नेतृत्वाचे हात त्या ठिकाणी बांधले जातात किंवा कार्यकर्ता समोरचा आपल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्याला वाटत असते की नेतृत्व करायची संधी मलाही मिळाली पाहिजे. सामान्य लोक अशा वेळेस त्या कार्यकर्त्याला संधी देणं मला वाटतं त्या पक्षाचं नेतृत्व म्हणून आमची जबाबदारी. मग बऱ्याच ठिकाणी नाही बहुतांश ठिकाणी आमची आता तुळजापूर असेल त्याचबरोबर धाराशिव असेल उमरगा लोहारा बऱ्याच ठिकाणी आमची युती झालेली आहे. काही मोजक्या जागेवर म्हणजे अगदी आपल्या हाताच्या बोटावर मोजणे त्या जागा निघतील त्या जिथं आमची मैत्रीपूर्ण लढत होते नाही तर बहुतांश जागेवर आमची महाविकास आघाडी झाली. दादा तुम्ही जे काल उत्तर कळली ईव्हीएमच्या बाबतीमध्ये की ईव्हीएम मध्ये काही घोळ नाही मशीनमध्ये परंतु शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे नेते आहेत ते ईव्हीएमच्या बाबतीत श्रद्धा निर्माण करतात. विरोधाभास का असावा एक लक्षात घ्या. विरोधाभास नाही ऐकाय वरिष्ठ नेते नाही मी सांगतो दोन्हीची गल्लत होईल. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचं म्हणणं असं आहे की जी मतदार यादी आहे मतदार यादी म्हणजे थोडक्यात मतदान तुमचं धाराशिवचं आणि मतदार जर बीड जिल्ह्यात 4 नंबर टाकले ह्याच्यात जो काही गोळ व्हायला आहे किंवा थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो मी तुळजापूर विधान परिषदेचं तुळजापूर विधानसभेमध्ये काय झालं 6,500 बोगस नावं 90 जप्त्या करतात.
ही जी प्रक्रिया होते त्याच्यामध्ये बोगस मतदान लावून त्यांचं मतदान करून घेतलं जातं, त्याच्यावर आक्षेप आहे. आणि माझं मत असं आहे की जी ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनच्या काही तपास नाही. सकाळी ज्यावेळेस मतदानाला येते त्यावेळेस आपल्याला 50 मतं त्या ठिकाणी नोंदवून ती 50 मतं नेमकी जिथं बटन दाबलं होतं त्या पक्षाच्या उमेदवाराला गेली का की त्या ठिकाणी तर ती खाली करून टाकावं. मग लावून टाकायचं. आणि चिन्ह आल्यानंतर या तो सिरियल नंबर मतमोजणीच्या वेळेस तीच मशीन आली का नाही हे खाली घ्यावे. ईव्हीएम मध्ये त्या ठिकाणी आपण कुठलाही बदल करू शकत नाही असं माझं स्वतः मत आहे. आमच्या नेतृत्वाचं सुद्धा म्हणणं हेच आहे की मतांनी बघितलं असेल एक घर 400 माणसाची पत्रिका हा जो गोळ आहे किंवा अशा पद्धतीने जी मतमोजणी झाली बोगस झाली त्याच्या बाबतीत मला वाटतंय त्या ठिकाणी नेते असतील किंवा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते असतील याच्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे. आणि ईव्हीएमच्या बाबतीत जे झालंय ईव्हीएमच्या बाबतीत माझं म्हणणं आहे की एवढ्या 4 गोष्टी जर प्रत्येक बूथवरच्या माणसाला जर केल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे, त्या संविधानावर देश चालला पाहिजे, या देशातील लोकशाही टिकली पाहिजे, अशी ज्या ज्या माणसाची भूमिका आहे त्या प्रत्येकानं मतदान चालू होण्याच्या पूर्वी मतदान केंद्रावर जाऊन हे कर्तव्य आपलं पार पाडावं या मताचा मी आहे. आणि हे जर कर्तव्य 3 पार पाडली मला वाटतं त्या मशीनमध्ये कुणालाही त्या ठिकाणी फेरफार